उसका किराया रिफ्यूज नहीं होना चाहिए, उसको दंड होता है, उसको फाइन लगाया जाता है। तो आपको लगता है कि इस तरीके की अनेक शिकायतें जो है मुंबई में आ रही। अभी हाल ही में मुंबई के जो ट्रैफिक विभाग है उसने एक ड्राइव चलाया था, अभी भी चल रही है, कि जिस तरीके से किराया रिफ्यूज किया जाता है उसको फाइन मारे जा रहे हैं। तो आपके पास भी इस तरीके की शिकायतें आई होगी और उसके बाद आपने क्या किया? माझ्या माध्यमातून मला जर विचारलं आपण तर ज्यांना प्रवाशाच्या माध्यमातून जे रिक्षा नाकारले जातात ते तक्रार आरटीओकडे करतात आणि तक्रार आरटीओकडे केल्यानंतर आरटीओ त्यांना एक शोकत नोटीस काढताना त्यांना बोलून घेतं आणि त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन केलं जातं का तक्रार सत्य आहे की नाही. तक्रार केल्यानंतर ते कारवाई करतात, दंड घेतात. आता ही तक्रार सरसर काय येते हाही विचार घेतला पाहिजे. क्वचित आपण त्याच्या गांभीर्याला घसलं पाहिजे. रिक्षाचं CNG घेताना 4 तास 4 तास थांबावं लागतं. CNG संपता CNG विखुरीला पोचत नाही, ते भांडुपला संपतं, पण त्या ठिकाणी पेट्रोल उपलब्ध नसतात. मग त्याला एखाद्या वेळेला तो रिक्वेस्ट करतो, बाबा मला या ठिकाणी मला पेट्रोल नाही, या ठिकाणी मला थांबायचं असतं. कधी दुपारी 1 ते 2च्या 3च्या दरम्यान एक त्याला जेवायचं असतं, त्या टायमाला रिक्वेस्ट करतो एखाद्या वेळेला, असंही होतं. किंवा 3 ते 4च्या वेळेला तो 12 तास रिक्षा चालवल्यानंतर त्याला दुसऱ्या रिक्षाला ड्रायव्हरला गाडी द्यायची असेल, अशा वेळेला ते प्रवाशाला सांगतात. पण प्रवासी हट्ट जातात. एक अशी घटना घडलेली आहेत का 11च्या नंतर सरसकट त्या रिक्षाचालकांना काही ठिकाणी नेऊन त्यांना बेदम मारलंय भाडं न देता. अशाही रिक्षाचालकांची आपण माहिती घेतली पाहिजे आणि त्या माहितीच्या आधारे जाऊन त्या रिक्षाचालकांचं खरोखर काय प्रकरण आहे, त्यांना काय त्रास होतो, का नाही होत, असाही विचार नको. सरसकट राज ठाकरेच्या माध्यमातून धमकी देणं ते चुकीचं आहे. आपको लगता है कि अधिकांश जो रिक्शा चालक है या टैक्सी चालक है वो दूसरे राज्यों के, जिसे पर प्रांतीय कहा जाता है राजनीति की भाषा में, क्या आपको लगता है कि राज ठाकरे इसी मुद्दे के तहत इस मुद्दे को अब उठा रहे हैं? अभी ह्या माझ्याकडे जर तुम्ही पाहिलं तर 78ला मी विषय काढतो. 78ला मी दिवाळीच्या दिवशी 10,000 ऑटो रिक्षा परवानगी दिले होते. त्यामध्ये जवळजवळ 9,000 हे महाराष्ट्रीयन होते, महाराष्ट्रातले, आणि तेव्हा बाहेरच्या लोकांना माहिती नव्हतं. मग ते परराष्ट्रीय आहेत का? परपण ते होऊ शकतच नाही. 9,000 मी 18,000 ऑटो रिक्षा परवाने तेव्हा 78ला दिलेत पोलो सरकार असताना. मग ते कसं म्हणू शकता या ठिकाणी परपंथी वगैरे तो इथे परपंथीचा विषयच नाही. यानी मराठी भाषिक भी ऑटो रिक्शा चालक है बड़े पैमाने पर। मंगेश जी, आपको जवाब देना पड़ेगा कि अनेक तादाद में जो है मराठी भाषिक ऑटो रिक्शा चालक है, टैक्सी चालक है, उसके बावजूद जो है उनमें अनुशासन नहीं आता है। बार बार आपकी पार्टी आरोप करती है कि बाहर के राज्यों के जो लोग आए हैं वो नियमों का पालन नहीं करते, अनुशासन में नहीं रहते। आप क्या कहना चाहेंगे इसके ऊपर? नाही, मी आता पुन्हा एकदा यांचं खंडन करतो की यांनी जे कालखंड सांगितला त्यानंतर आता बरंच परिवर्तन झालेलं आहे. आपण प्रामुख्याने जर पाहिलं तर त्या ठिकाणी काही अशी बेशिस्त जी लोक आहेत ज्यांना ह्या प्रांताशी काही यांना प्रेम नाही आहे, अशी लोक आहेत, त्यांच्याबद्दल आमचा हा सांगण्याचा रोख आहे, लक्षात घ्या. आणि मी म्हणतो की अशा वेळेस जर लोकांना त्रास होत असेल तर त्यावेळेस त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आप मराठी भाषिक जो ऑटो रिक्शा चालक है उसको भी नसीहत देने की मांग करेंगे, उसको भी अनुशासन में रहने की बात करेंगे? कसं आहे, मी कायद्याचं पालन सर्वांनीच केलं पाहिजे, पण ह्याच्यात प्रामुख्याने जे दिसतंय की तुम्हाला आज परमिट आहेत ना, हे खोटे परमिट घेऊन आज परप्रांतीय लोक, प्रामुख्याने उत्तर भारतातील लोक तुम्हाला मी दाखवतो. या ठिकाणी मध्यंतरी आम्ही एक माड्याची माहिती मिळाली, त्या ठिकाणी असंच प्रकार घडला की खोटे परमिट, एका परमिटच्या नावाने 3-3 गाड्या, असे प्रकार आज मुंबई शहरामध्ये टॅक्सीमध्ये तोच प्रकार आहे, रिक्षामध्ये तोच प्रकार आहे. आणि हा जो प्रकार आहे याच्यावरती कुठेतरी अंकुश असला पाहिजे. आणि राजसाहेबांनी जी मागणी केली ती रास्त मागणी आहे, त्यामुळे आपण सरसकट सर्वांवरती हा आरोप नाही आहे. बघा कसं आहे, भीती कोणाच्या मनात असली पाहिजे, जो चुकतो त्याच्या मनात भीती असली पाहिजे. ही धमकी कोणाला आहे, जे काम करत नाही त्यांना आहे. तुम्ही काम चांगलं करा, आमचं काहीच म्हणणं नाही. यानी अगर मराठी भाषिक ऑटो रिक्शा चालक जो है अनुशासन में नहीं रहते होंगे उसके लिए भी आपकी धमकी लागू होती? नाही, ह्या संदर्भात राजसाहेबांनी जी काही भूमिका घेतलेली आहे ती स्पष्ट झालेली आहे. या संदर्भात पक्ष सिस्टमची जे काही आज तुम्हाला मला वाटतं येणाऱ्या काही काळातच त्यांची भूमिका स्पष्ट करतील. आणि मला वाटतं की कायद्याचं पालन सर्वांनीच केलं पाहिजे. आणि ज्या ठिकाणी नागरिकांना त्रास होतो त्या ठिकाणी या राजकीय पक्षांनी पुढाकार घेणं म्हणजे हे काय चुकलेलं नाही आमचं. मंगेश जी ने कहा कि फर्जी दस्तावेजों के बल पर परमिट हटाया जाता है, लाइसेंस बनाए जाते हैं। हम सीधे तौर पर सामाजिक कार्यकर्ता सुधीर सप्रे जी हमारे साथ में मौजूद है, हम आपसे बात करेंगे कि जो आरटीओ की जो प्रणाली होती है दस्तावेज बनाने की, उसको लेकर लगातार आक्षेप उठते रहे। इससे पहले भी अनेक पार्टियों के लोगों ने आक्षेप उठाया है कि लाइसेंस बनाना होगा तो फर्जी राशन कार्ड का इस्तेमाल किया जाता है, फर्जी लिविंग सर्टिफिकेट का इस्तेमाल किया जाता है, परमिट लेना होगा तो फर्जी दस्तावेज बनाए जाते हैं। सुधीर जी, आप क्या बोलना चाहेंगे इस पूरे मुद्दे पर? माझ्या माहितीप्रमाणे मी युनियनचा उपाध्यक्ष पण आहे, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आरटीओच्या मला माहिती आहेत. आरटीओ 1989ला जो नवीन कायदा आला, सेंट्रल मोटर व्हेकल ॲक्ट, त्या दिवसापासून सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स बघितल्याशिवाय कुठलाही लायसन्स किटला कुठलाही डॉक्युमेंट्स त्यांचे ॲक्सेप्ट केले जात नाहीत.
आणि ते ॲक्सेप्ट का करत नाहीत, तर ओरिजिनल डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होत नसतील तर ते कुठलाही परवाना किंवा लायसन्स किंवा कुठल्याही गोष्टीचं पूर्तता करत नाहीत. कारण का RTOची प्रणालीच अशी आहे की जोपर्यंत तुमचे सत्य डॉक्युमेंट्स ते पाहत नाहीत तोपर्यंत ते प्रणाली पूर्ण होत नाही. यानी फर्जी दस्तावेज नहीं बनाए जाते. आणि त्यातून समजा एखाद्याने फर्जी आता कुठून काय करून आणलं असेल खोटे डॉक्युमेंट्स, आता ते सत्यतेसारखे दिसत असेल, आता बऱ्याचशा गोष्टी आपण पाहतो, अगदी नोटेला नोटसुद्धा खरी वाटते, तशाच प्रकारचे डॉक्युमेंट्स त्याने केले असतील खोटे, तर त्याला आप कह सकते हैं कि सीधे तौर पर सुधीर जी का कहना है कि किसी भी तरीके का फर्जीवाड़ा नहीं होता है दस्तावेजों को लेकर. लेकिन कल राज ठाकरे जब ट्रैफिक के ज्वाइंट कमिश्नर से मिले थे, उसके बाद मुंबई के ज्वाइंट कमिश्नर ऑफ पुलिस ट्रैफिक विवेक फल्लीकर ने क्या कहा वो हम आपको दिखाते हैं. नहीं, अनुशासन ये कोई किसी एक के लिए आवश्यक नहीं होता है. सभी लोगों को अनुशासन पालना ज़रूरी है. और टैक्सी रिक्शा ये सिर्फ वो जो भाड़ा नकारने हैं, रिफ्यूज़ल टू प्लाई, उसकी वजह से मैंने बात की. वरना हम जो भी अनुशासनहीनता कर रहे हैं या ट्रैफिक के नियमों का उल्लंघन कर रहे हैं उन पर कार्रवाई कर रहे हैं. यहाँ पर आपने देखा कि ज्वाइंट पुलिस कमिश्नर विवेक जी ने किस तरीके से कहा है कि मुंबई में केवल अनुशासन ऑटो रिक्शा चालकों या टैक्सी चालकों को सिखाने की जरूरत नहीं, बल्कि जो निजी वाहन है उनको भी अनुशासन सिखाने की जरूरत है. आपने देखा कि ट्रैफिक कमिश्नर ने अभी सीधे तौर पर कहा है कि ऑटो रिक्शा और टैक्सी ड्राइवरों को ही अनुशासन सिखाने की जरूरत नहीं, बल्कि जो निजी वाहन है, प्राइवेट वाहन है, उन लोगों को भी या उनके ड्राइवरों को भी अनुशासन सिखाने की जरूरत है. क्या आप कहेंगे इसके ऊपर? निश्चितपणे जर खाजगी वाहनं जर नियमाचा भंग करत असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. कारण रस्त्याचे काही नियम आहेत, जर आपण ते नियम नाही पाळले तर अनेक लोकांचं आयुष्य त्यांना त्यात गमवावं लागतं. त्यामुळे त्या कुटुंबाचं एखादा व्यक्ती जर प्रमुख गेला तर त्या कुटुंबाचं किती नुकसान होतं. आपण जर सामाजिक प्रश्न पाहिले तर यात खाजगी आणि रिक्षा आणि टॅक्सी असं नाही, सरसकट सगळ्यांसाठी नियम सारखे असले पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणाल आम्ही असं म्हणत नाही आहोत की फक्त टॅक्सीवाले दोषी आहेत, रिक्षा चालक दोषी आहेत. त्यातले काही प्रमाणात जे लोक आहेत जे त्यांचं वर्तन योग्य नाही, वर्तणूक योग्य नाही, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मग ते त्यात खाजगी असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. तर रस्ते नियम सर्वांना सारखे आहेत. यानी मंगेश जी ने कहा कि जिस तरीके से जो नियम बने हुए हैं यातायात को लेकर, ट्रैफिक को लेकर, उसको लेकर जो है उसका पालन सख्ती से होना चाहिए और सभी के साथ जो है एकता के साथ, एक ही के साथ में निपटना चाहिए. हम इस बार वापस उसी मुद्दे पर जाएंगे सुरेश कोपरकर जी के पास कि जो ऑटो रिक्शा चालकों को लेकर जो मुद्दा सामने आया है, आप यूनियन के अध्यक्ष नेता है, क्या आपको लगता है कि जिस तरीके के नंबर या पुलिस अधिकारियों के नाम यदि डिस्प्ले किए जाते हैं और ऑटो रिक्शा चालकों के खिलाफ यदि शिकायतें आती है, तब आपकी यूनियन जो है ऑटो रिक्शा चालकों के ओर से या उनके साथ में मिलकर उनका केस निपटेगी? पहिली गोष्ट म्हणजे विरोध करणाऱ्यावरती कारवाई ही आजपर्यंत RTOच्या माध्यमातून केली जातेच ना. नवीन कायदा किंवा नवीन यांना काहीतरी म्हणजे राज ठाकरे यांना काही काहीतरी काढायचं आहे म्हणून हा विषय काढलेला आहे. मुलात RTO कारवाई करते, ट्रॅफिकवाले कारवाई करतात, स्थानिक पोलिसांनी कारवाई करतात. मग हे पुन्हा मुद्दा कशासाठी काढायचा आहे हे मला समजत नाही. यानी आपको ये कहना है कि राज ठाकरे इस तरीके के मुद्दे लेकर राजनीति कर रहे हैं? पक्का ये कारवाई नाही कर रहे क्या? या अभी आतापर्यंत मला वाटते महाराष्ट्राचा बिहार आणि झारखंड झालेला नाही. एका माणसाच्या परमिटवरती एकच रिक्षा आहे, एका चालकाच्या वरती एकच रिक्षा तो चालवतो, एकच माणसाला बॅच आहे. हे शासन अनुचित आहे. आता मंगेशजींनी जे सांगितलं त्यांना मी विरोध करतोय का कधी डुप्लिकेट वगैरे एखादं केलं असेल कोणीतरी, नाकारता येत नाही. पाची बोटं सारखी नसतात, परंतु कायद्याच्या माध्यमातून ह्या ठिकाणी एका परमिटवरती 2 रिक्षा, 5 परमिट रिक्षा तर काय 2 रिक्षा नाहीत, कधीच नाहीत असू शकत. एखाद्याला परमिट रिन्यू केलं नसेल तर चालू शकला असेल, तो भाग वेगळा आहे. पण अशा कायद्याचं मध्ये चालणारं हे रिक्षा चालक आहेत त्याच्यावरती बघा, प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर, त्यांनी RTOला तक्रार केल्यानंतर किंवा ट्रॅफिकला तक्रार केल्यानंतर, पोलिसांना तक्रार केल्यानंतर जर रिस्टर असेल तर कारवाई होते. परंतु अनिश्चित रिस्टर नसलं तरी एखाद्या जेवायला जाताना किंवा डिझेल भरताना गॅस भरताना तरी त्याला पोलीस स्टेशनला नेतात आणि सर सकट 1000 रुपये. कार्रवाई मोटे तौर पर आप कहना चाहते हैं कार्रवाई की जाती है, जो भी नियम होता है उसका पालन किया जाता है, लेकिन राजनीति हो रही है. मंगेश जी आप बताइए आपको क्या जरूरत है कि ये सारे मुद्दे लेकर आप लोग राजनीति करें? आता तुम्हाला थोड्या वेळ उदाहरण दिलं, स्वतःचं जिवंत उदाहरण दिलं. मुंबई शहरातील सामान्य माणसांना विचारा. मी मगाशी म्हणालो की काही तांत्रिक बाबी असतील, बाबा एखाद्या रिक्षामधलं इंधन संपलं असेल तर अशा वेळेस ती सूट त्यांनी दिली पाहिजे. पोलीस अधिकाऱ्यांनी अशाच कारवाई करता कामा नये. तांत्रिक बिघाड झाला असेल तर कारवाई करता कामा नये. हां, पण जाणून बुजून तो तिथे कारण सांगितलं की आता विचारलं की मला आता जायचं आहे, भांडुपला जायचं गावामध्ये, आणि मग सांगितलं जाणार नाही म्हणून,
आणि सांगितल्यानंतर कांजूला जायचा डीएव्ही जवळ किंवा इथे जवळ जायचा आणि तो जर रिक्षा तो जर पुन्हा गेला